जयशंकर दत्तगुरु नमस्कार. ज्यांचा जन्म 9, 18 आणि 27 या तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 9 येतो. 9 अंकाची किमया काही वेगळीच आहे. आपल्याकडे 9 रंग, नवरात्र, 9 महिने, नंतर नवनिर्मिती 9 नंबर पासून अंकशास्त्राची किमया कळते. पण अंत अस्ति प्रारंभ या तत्वानुसार 9 अंक शूरता देणारा आहे. 9 हा अंक अंकशास्त्रामध्ये जरी शेवट असला तरी सुरुवात अतिशय उत्तम करून देणारा आहे. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे वर्ष 9 अंकाच्या लोकांना असणार आहे. त्यामुळे तुम्ही जागे व्हा आणि संधी उचला, शूरता दाखवा. यश तुमच्या हातात आहे. सगळंच मंगलमय होण्याची संधी घेऊन येणारं हे वर्ष आहे. तापटपणा, रक्तदाब, उष्णतेचे त्रास, रक्ताचे त्रास होण्याची शक्यता सुद्धा तितकीच असेल. पैसे मिळवण्याची संधी उत्तम उत्तम वाढत जाणार आहे. वास्तू वाहन खरेदीचे उत्तम योग आहे. मित्रांची मध्यस्थी करून तुम्हाला आर्थिक फायदे सुद्धा यावर्षी नक्की होणार आहे. आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या स्पष्ट वक्तेपणावर. आपला स्पष्ट वक्तेपणा हा कुणाला त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्या. रिस्क घेताना विचार करा. कुठलेही निर्णय घेताना वडीलधाऱ्यांचा अवश्य सल्ला घ्या. हे पूर्ण वर्ष मंगळाचं आहे. त्या आधिपत्याखाली रागीटपणा, तापटपणा, तामसीपणा हा सगळ्यांमध्ये नक्कीच वाढणार आहे. परंतु त्यावर सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने कंट्रोल करता येतं. चुकीच्या वर्तणुकीमुळे कोर्ट केस होऊ शकतील याची काळजी घ्या. उपासनेसाठी मारुतीची सेवा करणं गरजेचं राहील. मारुतीच्या मंदिरामध्ये चमेली तेलाचा दिवा लावा. मारुतीच्या पायाचा डाव्या पायाचा शेंदूर आपल्या कपाळी लावणं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. दर शनिवार आणि मंगळवार मारुतीला उडदाचे वडे आणि इमरतीचे नैवेद्य हा अवश्य दाखवणं गरजेचं राहील. ऑनलाईन ऍक्टिव्हिटीमध्ये थोडी काळजी घेतली पाहिजे. हनुमान चालीसा किंवा हनुमान वडवाणल स्तोत्र याचं पठण अवश्य करा. घरामध्ये शांतता राहील याची काळजी घ्या. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपले संबंध बिघडणार नाही याची सुद्धा तुम्ही परिपूर्ण काळजी घेऊ शकता. थोडक्यात 2025 9 अंकाच्या लोकांसाठी आर्थिक सुबत्ता देणारं आहे. परंतु वाचा वाणीवर नियंत्रण ठेवणं सुद्धा तितकंच काळजीपूर्वक लक्षात घेणं राहणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.